नमस्कार, संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आजचा व्हिडिओ नवरात्री स्पेशल आहे। तर इथे मी मखाण्याचा लाडू बनवण्यासाठी 4 वाटी बरोबर मखाणे घेतलेले आहेत आणि गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे आणि बारीक गॅसवर मखाणे 5 मिनिटं आपण मस्त परतून घ्यायचे आहेत। तूप तेल काही घालायचं नाही आहे आधी आणि गरम करून झाले 5 मिनिटं की मी आता मिक्सरच्या भांड्यात घालते। आधी मखाणे खूप नरम असतात। 4 वाटी मखाण्याला बरोबर 1 वाटी कोकोनट पावडर घ्यायची आहे आणि लगेच मखाणा आता मी बारीक करून घेतलेला आहे। 2 चमचे साजूक तूप घ्यायचे आहे आणि तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। ड्रायफ्रूट्स मस्तपैकी परतून घ्यायचे आहेत तुपावरती आणि आता ते लगेच काढून घ्यायचे आहेत आणि जेवढं त्याच्यामध्ये तूप शिल्लक आहे तेवढ्याच तुपावरती आपण गूळ घालायचा आहे। 4 वाटी मखाण्याला बरोबर 1.5 वाटी, तीच वाटी घ्यायची आहे, 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि गूळ बारीक गॅसवर आपण जोपर्यंत वितळत नाही आहे तोपर्यंत थोडा गरम करून घ्यायचा आहे आणि 1.5 वाटी गुळाला अर्धी वाटी पाणी आपण याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान 5 मिनिटं याचा पाक वगैरे बनवायचं काही काहींना जमत नाही की ते कसं समजलं पाहिजे, तर तुम्ही फक्त 5 मिनिटं गॅस बारीक करून ठेवा आणि अर्धा चमचा जायफळ आणि इलायचीची पावडर घाला। ह्याला छान फेस येईल, मग तुम्ही समजून जा की हा गुळाचा पाक एकदम छान झालेला आहे। मग गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर गॅस बंद असतानाच आपण याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता याला छान फेस आला आणि खूप घट्ट पाक दिसतोय। मी आता गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर कढई आपण खाली घ्यायची आहे आणि जी आपण मखाण्याची पावडर केलेली आहे त्याच्यामध्ये कोकोनट पावडर घातलेली आहे। आता ह्या गुळाच्या पाकामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालायचे म्हणजे लाडूला खूप छान सुगंध येतो आणि चव पण खूप छान लागते। आता ही पावडर याच्यामध्ये मिक्स करायची आणि हे सगळं गॅस बंद करूनच करायचं आहे। व्यवस्थित पावडर मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स ड्रायफ्रूट जे आपण तळून घेतले ते याच्यामध्ये ॲड करायचे आणि मिक्स करून झालं की अगदी थोडंसं ह्याला आपण थंड होऊ द्यायचं आहे, जास्त पण थंड होऊ द्यायचं नाही आहे। थंड झालं अगदी कोमट करून घ्यायचं आहे। नवरात्री चालू आहे, सगळेच जण उपवास धरत नाही, पण जे जे उपवास धरतात त्यांच्यासाठी खूप छान असा हा लाडू आहे। खूप एनर्जेटिक आहे आणि नवरात्रीमध्ये खास करून खूप खाल्ला जातो आणि असं पण तुम्ही खाल्ला तर खूपच छान आहे। लहान मुलं मखाणे खात नाही त्यांच्यासाठी पण खूप प्रोटीनयुक्त आहे। आता खूप जरा कोमट झालेलं आहे सारण, मी आता याचे लाडू सगळे वळून घेते। तुम्ही पण घरी करून बघा आणि एकदा स्टोअर करून घेतले ना की हे बनवून ठेवले ना आपण की 8 ते 10 दिवस आरामात ठेवू शकता आपण आणि खूप छान लागतात। तुम्ही घरी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।